तुकाराम की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. समचरण सरोजम सांध्रणीराम्बुदाभं जगन्निहित पाणिमण्डलं मण्डनानां तरुण तुलसीमाला कंधरं कञ्जनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि. अज्ञानतिमिराध्यस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. अतुलितबलधामं हेमशैलाभदेहं धनुर्वनकृशाणुं ज्ञानिनामाग्रगण्यं सकलगुणनिधानं वानराणामधीशं रघुपतिप्रियभक्तं वातजातन्नमामि. आकाशतारकलिङ्गं पातालहटकेश्वरं मृत्युलोके महाकालं सर्वलिङ्गं नमोऽस्तुते. सर्वलिङ्गं नमोऽस्तुते. सम्पाद्य ज्ञानं च विदाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः. वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं. नमामि जोगं शिरसा गुरुन्तं. श्रीमंत ज्ञानेश्वरी चिंतनात धारावाहिकपणे चाललेले आपली ही सेवा आणि त्या सेवेत आपण गीतेच्या दुसऱ्या अध्यायात कुठपर्यंत आलोय मी विसरलो गाड्या. आई कोणाला आठवत आहे का आपण कुठपर्यंत आलोय? दरवेळेस मी सांगतोय ठीक आहे आपण इथपर्यंत आलोय, इथून पुढचं चिंतन आपण आज करणार आहेत. आतापर्यंतच ही चिंतन आपण करून आलोय. आई कोणी उपस्थितांपैकी की ज्याला आठवतंय की आपण अमक्या अमक्या ओवी पर्यंत आलोय, या ओवी पर्यंतच चिंतन आपण केलेलं आहे की चाललेलं आहे, चालू द्यायचंय. काहीतरी 9 ते 10 वेळ काढायचा आहे म्हणून काढायचा आहे. दिवसभर उन्हाळ्याचे दिवस आहे, काम जास्त नाही, टाइमपास करायचा आहे म्हणून करायचं. असं काही चाललंय का? रामकृष्ण हरी महाराज. रामकृष्ण हरी महाराज. हा बोला ना. हा रामकृष्ण. दुसऱ्या अध्यायातील मला वाटतं श्लोक सांगा. श्लोक सांगा. किती श्लोक? नाही, दुसऱ्या अध्यायामध्ये 9 ओव्या झाल्यात. 10 नाही 11 12वी ओवी चालू आहे का 13वी चालू आहे महाराज? 12वी का 13वी चालू आहे ओवी? बर, तुमचं म्हणणं आहे 12वी तर ओवी. शरद दादा तुम्हाला बोलायचंय काही? नाही, काय झालं की मी एक हप्ताभर नव्हतो त्यामुळे माझा लिंक नाही मला लक्षात येत माझ्या. पण शक्यतो श्लोक सांगितले लोकांच्या लक्षात येईल. नाही, मागच्या हप्त्याला मी पण नव्हतो. मागच्या हप्त्यात प्रवचनच झालं नाही, त्याच्यामुळे मागच्या हप्त्यात मी नव्हतो हे कारण बिलकुल नाही. त्याच्या मागचं सांगा शरद महाराज. चला, ज्याला जिथपर्यंत आठवतंय की इथपर्यंत आपण आलेलो आहे तिथपर्यंत सांगा. दिलीप काका, कोणाला काय आठवतंय? श्रीकृष्ण अर्जुन संवाद सांगा. तर श्रीकृष्ण अर्जुन संवादाचीच पूर्ण गीता आहे. हो नाही, पण त्याच्यात तो संवादाचा जो काय सुरुवात जो आहे ना त्याचं कोणाला आठवत असेल तर सार सांगा, ज्यांचं अवधान असेल त्यांनी. दुसरा श्लोक आहे ना शरद महाराज, दुसऱ्या अध्यायातील दुसऱ्या श्लोकाच्या खालच्या ओव्या चालू आहेत बहुतेक, असं म्हणजे माझ्याकडे तरी लिहिलेलं तसंच आहे. ठीक आहे. दिलीप काका तुम्हाला काय बोलायचंय? माईक बंद आहे तुमचा. माईक बंद आहे. हा महाराज, मी टप्प्याला 8-10 दिवस गावी होतो त्यामुळे मी त्या टप्प्यामध्ये नव्हतो इथं.
मी काय सांगतोय, 8 दिवसापासून माझंही प्रवचन झालेलं नाहीये. आजपासून 15 दिवसापूर्वी जे प्रवचन झालं ते शेवटचं प्रवचन आहे आपलं. काय नाही आठवत मला. मी आधीच मग सर्वांना विनंती केलेली आहे की ज्ञानेश्वरी जवळ ठेवा, ज्ञानेश्वरीत बघून चिंतन करा. ओव्यात झाल्यानंतर एकदा का महिना पण त्या ओव्यांचं चिंतन करा. हे बघा, मी सुरुवातीलाही बोललोय, तुम्ही लक्ष दिलं काय, नाही दिलं काय, श्रवण केलं काय, नाही केलं काय, मला काही फरक पडणार नाही. स्वतः सुखाय तुलसी रघुनाथ गाथा. तुलसीदासांना जरी विचारलं तुम्ही रामायण का सांगताय, ते म्हणता मी लोकांना नाही सांगत, स्वतः सुखाय, आम्ही आमच्या सुखा करता करतो. ज्ञानेश्वरीचं चिंतन हे जीवनाचं उद्धार करणार आहे. त्याच्यामुळं तुम्ही ऐकायला येत म्हणून मी सांगतोय. मग तुम्ही ऐकलं, लक्ष देऊन ऐकलं, नाही लक्ष देऊन ऐकलं तरी देखील काय हरकत नाही. पण लक्ष देऊन ऐकलं तर तुमचा फायदा होणार आहे. म्हणून तळमळीनं सांगतोय की होता येईल तेवढं जवळ आपल्यापैकी 90% जण असे आहेत की ज्यांच्या जवळ ज्ञानेश्वरी, घरात असलेली ज्ञानेश्वरी फक्त आपल्या जवळ घेऊन बसायची. तुम्ही कुठेही असा, व्यासपीठावर ज्ञानेश्वरी जवळ तुम्ही ठेवून ऐका. तुम्ही पडलेले का आसन जवळ एका टेबलवर, खुर्चीवर कुठंतरी आसन टाकून त्याच्यावर ज्ञानेश्वरी ठेवा, काय हरकत नाही. आणि एक मोरपीस किंवा एखादं पान, आजन वृक्षाचं पान, तुलसीपत्र, असं काहीतरी खून म्हणून, त्याच्यात खून म्हणून, जामीन म्हणून, निशाणी म्हणून ठेवा. म्हणजे आपल्या लक्षात येईल की आपलं चाललं काय. नाहीतर मी रोज यायचं, काहीतरी बडबड करायची, ती बडबड जोपर्यंत चालली तोपर्यंत तुम्ही ऐकायची, संपल्यानंतर उद्या परत 9 वाजता आपल्याला जॉईन व्हायचं, एवढं डोक्यात ठेवायचं. एका यंत्रासारखं जीवन जगू नका की बाबा चाललंय, सकाळी उठायचंय, दिवसभर काम करायचं, संध्याकाळी जेवण खावण करून किंवा कोणी जेवणाच्या आधी 9 ते 10 वेळा ऐकायचं. हे बघा, ऐकल्याने श्रवणाने पुण्य होणार आहे, हे निश्चित आहे. ते निश्चितच आहे की माऊली ज्ञानोबरायांचे शब्द किंवा इतर संतांचे शब्द आहेत, ते कानावर पडल्यानंतर ते त्याची फलश्रुती देणार. पण सहजगत्या जर आपल्याला ते अवगत जर होत असेल तर ते अवगत करून घेण्याचा प्रयत्न प्रत्येकाने करायचा आहे. कारण की ऐकल्या ताजं ज्या वेळेस असतंय त्यावेळेस ते लवकर आपल्याला लक्षात येतं. तर इथून पुढे तरी सर्वांना विनंती आहे की लक्ष देत चला आणि आपलं चिंतन हे पहिल्या दुसऱ्या श्लोकावर नसून, आपलं चिंतन 10-12 ओव्यांवर राहिलेलं नसून, आपलं चिंतन अर्जुनाचा जो 4था श्लोक आहे, कथम भीष्महम संख्ये द्रोणम च मधुसूदन ईशुभि प्रतियोत्सामी पूजार हा वरिशोधन, या दुसऱ्या अध्यायातील 4थ्या श्लोकाचं विवेचन झालेलं आहे. मागच्या असणाऱ्या प्रवचनात आपण जी तिची या कृपाला ही जेवर ती तिची म्हणे विचार तरी मी काय भस्मासुर अर्जुन म्हणे, या भस्मासुराच्या जागेवर अर्जुन स्वतःला मानतोय की देवा मी का भस्मासुर आहे का, की ज्या भस्मासुराने भगवान शंकराकडून वरदान घेऊन त्यांच्याच विषयी मनात विचार आणला, त्यांच्या पत्नीविषयी मनात विचार आणला, मी तुम्हाला तो भस्मासुर दिसतो का, असं म्हणून अर्जुनाने प्रश्न टाकलेला होता. आणि इथं आपण प्रवचन संपवलेलं होतं. भस्मासुर तर लक्षात आहे ना? बरोबर. आता श्लोक क्रमांक 5 ओवी क्रमांक 39 इथून आपल्याला चिंतन करायचंय. फक्त असं कोणी करू नका की चाललेलं आहे बघा, श्रवणाने पुण्यप्राप्ती होणारच आहे, यात तेळ मात्रही शंका नाही. पण जर हे बघा, दूध तर चांगलंच आहे, पण त्या दुधात जर केशर आणि काजू बदाम असतील तर ते अतिउत्तम असतं. तसंच आपण श्रवण करताय चांगलंच आहे, पण त्या श्रवणासोबत चिंतन करा. श्रवणाने फक्त पुण्य होईल आणि चिंतनाने तुमच्या दुःखाची निवृत्ती होईल. म्हणून त्या दुःख निवृत्ती करता श्रवणासोबत मननाचा आणि चिंतनाचा प्रयत्न प्रत्येकाने करावा, ही विनंती. गुरुन हत्वा हि महानुभावान श्रेयो भोक्तुम भिक्षमपीह लोके हत्वार्थ कामांस्तु गुरुनिहैव भुंजीय भोगान रुधिर प्रतिग्धान. तो अर्जुन भगवंताला म्हणतोय देवा, गुरुना हत्वा हि महानुभावान श्रेयो भुक्तुम भिक्षमपीह लोके हत्वार्थ कामांस्तु गुरुनिहैव भुंजीय भोगान रुधिर प्रतिग्धान. हे परमात्म्या, या गुरूंना, या महानुभव असणाऱ्या गुरूंना मारून मग
या लोकाचं राज्य भोगायचं. देवा, अरे यांना मारण्याची इच्छा करून यांना मारून आणि मग त्यांच्या रक्तात बुडालेले भोग भोगण्याची मला इच्छा नाही. आणि देवा, यांना मारून त्यांच्या रक्तात बुडालेले भोग भोगण्यापेक्षा भिक्षमपीह लोपे श्रेय भोगतो. देवा, अरे यांना मारण्यापेक्षा मी भीक मागून जगेल, मात्र मी यांना मारणार नाही, असं अर्जुन म्हणतोय. त्याचं विवेचन माऊली नवराय करतात. देवा समुद्र गंभीर ऐकिजे, वरी तोही आहाच देखिजे, परीक्षोभमनी निजे द्रोणाची. आता द्रोणाचार्यांचं वर्णन अर्जुन करतोय, म्हणजेच माऊली ज्ञानोबराय अर्जुनाच्या मुखातून करताय. माऊली ज्ञानोबराय म्हणतात, देवा, अरे ऐक, देवा ऐक, काय ऐक? समुद्र गंभीर ऐकिजे, तरी तो ह्या आहासवर देखील. देवा, समुद्र शांत आहे. तुम्ही कधी बघितलं का खूप साऱ्या नद्या समुद्राकडे पाणी घेऊन गेल्या म्हणून समुद्र खवळला? पाहिलं कधी? बर, समुद्रात किती दगड फेकल्यानंतर समुद्र खवळतो? किती समुद्राला त्रास दिला समुद्र खवळतो? नाही. देवा समुद्र गंभीर ऐकिजे, देवा समुद्राबद्दल म्हटलं जातं समुद्र खूप गंभीर आहे, पण तो सुद्धा वरचीवर आहे, तो हे आहाच वरी देखील. महाराज, समुद्राचं पाणी वरून वरून पाहिल्यानंतर ते शांत वाटतं, पण आत तो किती खवळलेला आहे हे आत गेल्यावरच कळतं. आत गेल्यावर तो आत ओढत असतो समुद्र. महाराज, समुद्र दिसताना शांत दिसतो, पण समुद्र जर खवळला तर जवळचे असणारे शहर उद्ध्वस्त करण्याची ताकद कोणात आहे? समुद्रात आहे. माऊली म्हणतात, तो समुद्र गंभीर म्हटला जातो पण वरचेवर, पण आत तो शोभलेला आहे. पण शोभमणी जे द्रोणाची आहे, अरे देवा, हे जे द्रोणाचार्य आहे ना, यांच्या अंतःकरणात कधीच क्षोभ निर्माण होत नाही. ते कधीच चिडत नाही, त्यांना कधीच राग येत नाही. म्हणजे समुद्राला तरी एक वेळ क्षोभ उत्पन्न होईल, पण द्रोणाचार्यांना क्षोभ उत्पन्न होत नाही. त्याच द्रोणाचार्यांचं वर्णन पुढं करताय. हे अपार जे गगन, वरी तयाही होईल मान, वरी आगाध भले गहन हृदय याचे. देवा, हे अपार जे गगन, वरी तयाही होईल मान. देवा, हे मोठं जे आकाश आहे ना, हे जे आकाश देवा, हे आकाश सुद्धा काय होईल तर त्याला सुद्धा मोजमाप करता येईल, आकाशाचंही मोजमाप करता येईल. आता खरं खरं सांगा, तुम्ही आकाश मोजता येईल का? तुमच्या गावाच्या वर किती मोठं आकाश आहे सांगता येतं? नाही येत. पण अर्जुन म्हणतो, तयाही होईल मान, तेही मोजता येईल. परी आगाध भले गहन हृदय याचे. पण या गुरु द्रोणाचार्यांचं हृदय किती मोठं आहे म्हणे, त्याचं माप काय लावता येणार नाही. ते आगाध आहे म्हणजे अपार आहे, भले म्हणजे मोठे, आणि गहन म्हणजे खोल आहे. तेव्हा खूप मोठ्या हृदयाचा असणारे हे द्रोणाचार्य. अर्जुन ज्यांचं वर्णन करतोय ते द्रोणाचार्य आहेत. वरी अमृत ही विटे, की काळवशे वज्र ही फुटे, परी मनोधर्म लोटे विकार विलाही. देवा, झालं तर असंही होईल, वरी अमृत ही विटे, अमृत सुद्धा विटल म्हणजे अमृत सुद्धा घाण होईल, म्हणजे अमृत सुद्धा खराब होतं. अमृत खराब व्हायला काय आपण बनवून ठेवलेलं लिंबू सरबत आहे का? महाराज, अमृत ते जे स्वर्गात पिण्याकरता दिलं जातं आणि जे पिल्यानंतर देह अमर होतो अशा असणार अमृत, आणि ते विटत अमृत ही विटे म्हणजे अमृत खराब होतं. हो महाराज, होतं. एकदा अमृत खराब झाल्याची घटना संतांच्या चरित्रात आढळते. संत श्रेष्ठची चोखोबार आहे. चोखोबाराच्या जीवनातला दृष्टांत आहे. एकदा इंद्रदेव स्वर्गातला अमृताचा कलश घेऊन पंढरपूरला आले. का आले अशी विचारपूस ज्या वेळेस झाली त्यावेळेस लक्षात आलं, इंद्राने सांगितलं काहीतरी कारणास्तव आमचं अमृत विटलेलंय, आमचं अमृत खराब झालंय. पुढचा कथा भाग मला आता सांगायचा नाही.
संतांच्या महात्म्याच्या वेळेस कधीतरी तो सांगूया. पण अमृत काय झालंय म्हणे, विटलय म्हणजे अमृत ही विटू शकतं की काळ वशे वज्र ही फुटे, किंवा काळाच्या ओघाओघात वज्र देखील फुटून जात. माऊली ज्ञानोबराय काय म्हणताय, काय फुटतं, वज्र. महाराज वज्र सामान्य नाही, वज्र काय कोणती सामान्य गोष्ट नाही. हे वज्र कसं निर्माण झालंय, ऐक कोणाच लक्षात वज्र निर्माण कसं झालं, ऐकलंय का कधी? वज्र निर्माण असं झालंय की देवांचं आणि दानवांचं सारखं युद्ध चाललेलं असायचं. धावत्या वेळात सांगतो, देवांचं आणि दानवांचं सारखं युद्ध चाललेलंच असायचं. आणि या सारख्या चाललेल्या युद्धात कधी देव विजयी, कधी दानव विजयी, कधी देव विजयी, कधी दानव विजयी. आणि एक वेळेचा प्रसंग, देव जिंकलेले आणि त्यावेळेस त्यांचा सत्कार समारंभ चाललेला, देवांचा जल्लोष चाललेला. आणि त्यावेळेस त्या सभेत देवगुरु बृहस्पती आले आणि इंद्राने त्यांना उठून सन्मान दिला नाही. नियम असा सांगतो, आपल्यापेक्षा मोठं कोणी आलं, आपल्यापेक्षा मोठं सन्माननीय कोणी आलं, वयाचा विचार नाही, अधिकाराचा विचार. जर मोठं कोणी आलं, वयाने मोठं आलं तरीही, अधिकाराने मोठं आलं तरीही, ज्ञानाने मोठं आलं तरीही, विद्वत्तेने मोठं आलं तरीही, पदाने मोठं आलं तरीही, ते आल्यानंतर उठून अभिवादन करावं असा नियम आहे. उठणं शक्य नसेल तर निदान दोन्ही हात जोडून नमस्कार करणं हा सुद्धा एक काय तर नियम आहे. आता सोमवारचं प्रवचन सोडून इतर दिवशी काय करायचं, 9 वाजता सर्वजण ऑनलाईन आले की त्या दिवशीचं जे वक्ते ते वक्ते आल्यानंतर, आता उठून तर उभं नका राहू, पण निदान ते वक्ते आल्यानंतर सर्वांनी आपला स्पीकर बंद असू देत, आपला माईक बंद असू दे, चालू असू दे, बंद असू दे, तुमची जी इच्छा ती, पण प्रत्येकानं हात जोडायचे आणि मनोमन समोरच्या वक्त्याला नमस्कार करायचा. तो त्या वक्ता म्हणून बोलतोय, तो त्या गादीवर आहे, तर तो गोबराय म्हणतात की समोर संन्याशी आहे आणि त्या गादीवर दगड आहे, तरी त्या गादीवर, आपल्याकडे म्हटलं जातं ती नारदाची गादी, त्या गादीवर असणारा दगड हा त्या संन्याशापेक्षा सुद्धा श्रेष्ठ आहे. म्हणून सोमवार व्यतिरिक्त इतर दिवशी जे जे कोणी येतील, महाराज मंडळी वगैरे, तर त्यांना प्रत्येकानं उठून नसेल शक्य तर निदान बसल्या बसल्या का व्हायना, पण दोन्ही हात जोडून काय करायचंय तर अभिवादन करायचंय. तुम्ही म्हणाल महाराज भजनाच्या दिवशी काही नाही, सोमवारी का नाही, पण सोमवारी का नाही महाराज, सोमवारी का नाही महाराज? पण हा, सोमवारी नाही याचं कारण असं आहे, एक वयाने तुमच्या सगळ्यात मी लहान आहे, माझं रनिंग चाललंय 23. उत्तर क्रमांक 2, माझ्याजवळ ज्ञान तिळ मात्र नाही. 3, अधिकार माझा बिलकुल नाही. आणि असे सगळे कारण असल्यामुळं मला कोणी करायचं नाही. आता कोणीच काही बोलू नका. हा, तर आपला विषय चाललाय की इंद्र भगवंताच्या सभेत बृहस्पती आले. ते गुरु आहेत, गुरु असताना सुद्धा बृहस्पतींना मान मर्यादा न ठेवता इंद्राने नमस्कार केला नाही आणि बृहस्पतींना राग आला. बृहस्पती त्या ठिकाणून निघून गेले. आता गुरु गेले, महाराज गुरु गेल्यानंतर जीवनात गुरु बिन कोण बतावे वाट, गुरु शिवाय रस्ता कोण सांगेल. आणि महाराज मग देवांचा पराभव राक्षसांकडनं व्हायला लागला. आणि मग अशा परिस्थितीत काय करावं तर एक त्वष्टा नावाच्या ब्राह्मणाचा मुलगा, ज्याचं नाव आहे विश्वरूप, त्या विश्वरूपाला देवांचा गुरु म्हणून नियुक्त करण्यात आलं. आता त्या देवांचा गुरु असणाऱ्या बृहस्पतीला होते 3 मुख. किती? 3. तो एका मुखाने सोमामृताचं पान करायचा म्हणजे यज्ञातल्या, दुसऱ्या मुखाने अन्नाचं पान करायचा आणि तिसऱ्या मुखाने मदिरेचं पान करायचा. का तर त्याची आई ही राक्षस कुळातली होती आणि म्हणून त्याला राक्षसांविषयीचंही प्रेम असल्यामुळं ते विश्वरूपाने काय करावं, आहुती टाकत असताना मोठ्याने आहुती इंद्राय स्वाहा म्हणून टाकावी आणि हळूच आहुती बलीय स्वाहा म्हणून टाकावी. मोठ्याने आहुती आदित्याय स्वाहा म्हणून टाकावी आणि हळूच आहुती दैत्याय स्वाहा म्हणून टाकावी. असं ज्यावेळेस देवांच्या लक्षात आलं
इंद्राच्या लक्षात आलं की बाबा हा मोठ्यानं आपल्याला आहुती देतोय आणि छोट्या आवाजात का होईना पण राक्षसांना आहुती देतोय, दैत्यांना आहुती देतोय, त्यामुळं त्यांचं असणार बल वाढतंय. म्हणून इंद्राला राग आला आणि रागाच्या भरात इंद्रदेवाने काय केलं तर समोर असणाऱ्या त्या विश्वरूपाच्या मस्तकाचा छेद केला. मी ही कथा आधी सांगितलेली लक्षात आहे ना? तर नाही सांगितली? नाही सांगितली का? नाही सांगितलं. सांगितलेली असेल तर कोणतरी हात वर करा. नाही सांगितली महाराज. नाही सांगितली का? बोला शरद महाराज. माईक बंद आहे तुमचं. दधित ऋषीच्या हाडापासून वज्रासन तयार केलं ही कथा सांगितली होती मागे तुम्ही. हा मी आता जे सांगतोय तिथपासून सांगितली होती का फक्त तेवढं वाक्य सांगितलं होतं? नाही त्याचं मागचा इतिहास सांगितलं होतं मी. दधित ऋषींच्या हाडापासून वज्रासन तयार केलं. बर ठीक. तर ज्या वेळेस त्या असणाऱ्या विश्वरूपाचा वध झाला तर विश्वरूपाच्या वधामुळं इंद्राला ब्रह्महत्या लागली आणि पुढे त्या ब्रह्महत्येचं काय झालं आपल्याला माहितीये. ती ब्रह्महत्या 5 भागात वाटल्या गेली. त्यानंतर त्वष्ट्याला राग आला की आपल्या मुलाला या इंद्राने मारलं म्हणून इंद्राला मारण्याकरता त्वष्ट्याने अनुष्ठान केलं आणि त्या अनुष्ठानात त्या यज्ञात आहुती टाकत असताना इंद्र शत्रुर्विवर्धस्व या मंत्राने आहुती दिली. पण राग इंद्रावर असल्यामुळं इंद्र शत्रुर्विवर्धस्व असा उच्चार निघाला आणि मग अर्थभेद चुकला आणि त्यामुळं इंद्राला मारणारा जन्माला येण्याऐवजी इंद्र ज्याला मारेल असा मुलगा वृत्रासुर नावाचा जन्माला आला. तर वृत्रासुर देवांवर वरचढ झाला, कशाच पद्धतीनं हरत नाही. मग शेवटी इंद्रा भगवंताने केलं काय तर दधीची ऋषींची प्रार्थना केली की बाबा मला तुमचे हाड द्या. दधीची ऋषींनी समाधी लावली, समाधीने देह त्याग केला. वनगाई आल्या, चाटून चाटून ऋषींचं शरीर संपवलं आणि हाडांपासनं वज्र नावाचं अस्त्र, वज्र नावाचं शस्त्र तयार करण्यात आलं आणि ते इंद्राने हातात धारण केलं आणि त्या वज्राने फक्त वज्राचा स्पर्श मोठ्याने झाला तरी देखील मोठे मोठे पर्वत नष्ट होऊन जातात. पर्वतांचा चुरा करण्याचं सामर्थ्य कोणात आहे? त्या वज्रात आहे. आणि माऊली ज्ञानोबा म्हणतात की काळवशे वज्र ही फुटे. आजचा आपला विषय की काळवशे वज्र ही फुटे. काळाच्या वशात काही काळ गेल्यानंतर ते वज्र सुद्धा फुटतं. कोणतं वज्र? ज्या वज्राच्या सामर्थ्यानं मोठे मोठे डोंगर दगड नाही. आपल्या मुसळीनं सुपारी पण नीट फुटत नाही. ज्या वज्रानं मोठे मोठे डोंगर ध्वस्त होते ते असणारं वज्र सुद्धा काळाच्या वशात नष्ट होतं. पण या द्रोणाचार्यांच्या अंतःकरणात कितीही विकार उत्पन्न करण्याचे प्रयत्न केले तरी देखील विकार उत्पन्न होत नाही. परी मनोधर्म न लोटे विकार विलाही. त्यांच्या अंतःकरणाची जी स्थिती आहे ती कोणत्याच पद्धतीनं बदलत नाही. अर्जुन म्हणतो स्नेहा लागी माये म्हणी पेते किर होय परी कृपा ते मूर्त आहे द्रोणी ये. अर्जुन द्रोणाचार्याचं वर्णन 42 करताना म्हणतो स्नेहा लागी माई म्हणी पेते किर होय. स्नेह करण्याच्या बाबतीत जर सर्वश्रेष्ठ कोण असेल तर ती आई आहे असं म्हटलं जातं. अर्जुन म्हणतो स्नेहा लागी माय म्हणी पेते किर होय. जग असं म्हणतं की प्रेम करण्याच्या बाबतीत, स्नेह करण्याच्या बाबतीत जर सगळ्यात मोठं कोण असेल तर ती आई आहे. आणि अर्जुन म्हणतो ते खरंय, ते किर होय. आणि महाराज हे अर्जुनच खरंय असं म्हणतो नाही, आपल्याला सर्वांनाही माहिती की ते खरंय. म्हणून संतांना जिथं जिथं उपमा देण्याची वेळ आली तिथे तिथं अति टोक्याची उपमा, शेवटची उपमा म्हणून आईचं वर्णन केलेलं आहे. स्नेहा लागी माई माऊली ज्ञानोबा म्हणतात तसं लेकुराचे हित
वाहे माऊलीचे चित्त, किंवा देवालाही म्हणताना म्हणले देवा तू आमच्या आहे. विठ्ठला माय बाप चुलता, विठ्ठल आमची काय आई आहे. कृष्ण माझी माता, कृष्णाला काय म्हटलं आई, का स्नेहाला गी माय, आईचं प्रेम हे सर्व उत्कृष्ट आहे म्हणून स्नेहाला ये माय म्हणे पिये किरोय, ते खरंच आहे. पण अर्जुन म्हणतो कृपा ते मूर्त आहे द्रोणी. अर्जुन म्हणतो कृपा ते मूर्त आहे, कृपा करते आई पण जीव लावती, आई पण कृपा करते. पण प्रत्यक्ष कृपा जर त्या कृपेचा पुतळा बांधला तर तो म्हणजे द्रोणाचार्य होईल. एवढी कृपा द्रोणाचार्यांच्या ठिकाणी, म्हणजे आई वडिलांपेक्षाही जास्त स्नेह करणारा, जीव लावणारा माझे द्रोणाचार्य. कसे द्रोणाचार्य? हा कारुण्याचे आधी, सकळ गुणांचा निधी, विद्या सिंधू निरवधी. अर्जुन म्हणे हा कारुण्याची आधी. अर्जुन म्हणतो करुणा जी आहे का, त्या करुणेचं मूळ म्हणजे हा द्रोणाचार्य, म्हणजे जणू करुणा यांच्यापासूनच उत्पन्न झाली आहे. सकळ गुणांचा निधी आणि सगळे गुण याच्या ठिकाणी आहे. विद्या सिंधू निरवधी. अर्जुन म्हणे हा विद्येचा जणू सिंधू आहे, आणि छोटा मोठा नाही, मर्यादा रहित, निरवधी. अवधी म्हणजे मर्यादा, निरवधी म्हणजे मर्यादा नाही, असा विद्येचा हा सिंधू आहे. महाराज द्रोणाचार्य यांचे गुरु कोण आहे माहिती इथं उपस्थित कोणाला? द्रोणाचार्य यांचे गुरु, द्रोणाचार्य पांडवांचे कौरवांचे गुरु आहेत, पण द्रोणाचार्यांचे गुरु कोण? परशुराम. वा, परशुरामजी हे द्रोणाचार्यांचे कोण आहेत तर गुरु आहेत. त्यानंतर त्यांचे वडील कोण आहे, कोणाला ज्ञात आहे? वडिलांचं नाव माहिती आहे कोणाला? नाही, ठीक आहे. भारद्वाज ऋषींचे ते पुत्र आहेत. ते भारद्वाज ऋषींचे पुत्र आहेत. एक दिवशीचा प्रसंग, हे भारद्वाज नावाचे ऋषी गंगेच्या तीरावर स्नान करत असताना, संध्याची कार्य आटपत असताना एक देवातली देवांगना अप्सरा त्या ठिकाणी आली, आणि तिला बघून भारद्वाजांचा काम अनावर झाला, आणि त्या परिस्थितीत वीर्यस्खलन झालं, आणि त्या ठिकाणी असणाऱ्या पानाचे एका द्रोणात ते साठवलं गेलं, आणि त्यांच्या तपश्चर्येच्या सामर्थ्यानं त्या द्रोणामध्ये एक बालक जन्माला आलं. ते द्रोणात जन्माला आलं म्हणून त्याचं नावच द्रोण ठेवण्यात आलं. द्रोणाचार्यांचं नाव द्रोण का, तर द्रोणातून जन्म म्हणून द्रोण, आणि नंतर ते आचार्य झाले म्हणून द्रोणाचार्य. आचार्य हे नाव नाही, आचार्य ही पदवी. कोण आचार्य? कोणी नाही, कोणापुढे आचार्य लावायचं नाही. आचार्य कोण? आचिनोतीचे शास्त्रार्थ, जो शास्त्राचं विवेचन करतो आणि त्याप्रमाणे जो आचरण करतो. आचार्य कोण? जो शास्त्राचं अध्ययन करतो, त्याचा अर्थ समजून घेतो, तो अर्थ समजून सांगतो, आणि तो अर्थ जीवनात उतरवतो, तो आचार्य. म्हणजे एक, त्यानं शास्त्राचा अभ्यास केला पाहिजे, आणि दोन, तो समजून घेऊन त्यानं जीवनात उतरवला पाहिजे, तर तो आचार्य, आणि त्यानं समोरच्याला तो दिलाही पाहिजे. आणि असे ते द्रोणाचार्य जन्माला आले. त्या द्रोणाचार्यांच्या पत्नीचं नाव काय माहितीये कोणाला? कृपी. कृपाचार्यांची जी बहीण कृपी, ती द्रोणाचार्यांची पत्नी. रसो तर अर्जुन म्हणतो विद्या सिंधू निर्वधी. अर्जुन म्हणे हा विद्येचा सिंधू आहे. का, तर ते परशुराम शिष्य आहेत. मला ज्या परशुरामांचे जे शिष्य आहेत ना, ते जगविख्यात आहेत. भीष्माचार्य सुद्धा कोणाचे शिष्य आहेत? परशुरामांचे शिष्य. तर या परशुरामांचे शिष्य असल्यामुळं विद्या सिंधू निर्वधी,
विद्येचा अमर्याद सिंधू असे असणारे द्रोणाचार्य. अर्जुन म्हणतो ही एक असे आणि वरून आमच्या करता खूप चांगलेत. हा येणे माने महंत वरी आम्हाला कृपावंत. आता सांग पा येत घात चिंतू येईल. अर्जुन म्हणतो देवा मी जसं वर वर्णन केलं तेवढं मोठे असणारे हे द्रोणाचार्य आणि तेवढे मोठे असून सुद्धा वरी आम्हाला कृपावंत. हा एक तर स्वभावाने एवढा चांगला, अधिकाराने एवढे मोठे, आईपेक्षाही प्रेमा करतात थोर, ज्यांच्या अंतःकरणात विकार उत्पन्न होत नाही, जे कधीही कोणावर रागवत नाही, असे असणारे द्रोणाचार्य आहेत. बरं ते तेवढं असून आमच्याकरता खूप चांगलेत, बाकीच्यांपेक्षा आमच्याकडवर त्यांचं विशेष प्रेम आहे. आणि आता सांग पाहिजे घात चिंतू येईल. आणि देवा असं असताना सुद्धा त्यांच्या विषयी आमच्या मनात तरी येईल का रे? घात करायचं तर ठेवा बाजूला, घात करणं हे आमच्या मनात देखील येईल का? अर्जुन पुढे बोलतो देवा ऐसे हे रणी वधावे मग आपण सुखे राज्य भोगावे ते मना नये आघवे जीवितेसी. अर्जुन म्हणतो देवा ऐसे हे रणी वधावे मग आपण राज्य सुखू किंवा मग सुखी आपण राज्य भोगावे. देवा अशा या सगळ्यांचा आपण रणांगणावर वध करायचा. असे म्हणजे कोण? ज्यांनी अंगा खांद्यावर वाढवलं ते भीष्माचार्य, ज्यांनी मी पार्थ द्रोणाचा केला ते द्रोणाचार्य. असे मोठे मोठे महंत या रणांगणात मारायचे आणि मग आपण राज्याचं सुख भोगायचं. मना नाही आगावी जीवतेसी. तेव्हा ह्या समाजा मनात सुद्धा येत नाही. महाराज कोणती पण क्रिया घडण्याकरता ती आधी कुठे यावी लागती? समजा आज आपण प्रवचनाला जॉईन झालो, कस काय झालो? आधी मनात आलं मग झालो का आधी जॉईन झालोय? नाही, आधी मनात आलं मग आलो. तसं अर्जुन म्हणतो देव यांच्याविषयी घात करणं आमच्या मनात सुद्धा येत नाही. अर्जुन म्हणतो याच्यापेक्षा काय बरं आहे माहिती का? येणे माने हे दुर्भर जे भोग याहुनी सदर ते असतो येथवर भिक्षा मागितली भरी. अर्जुन म्हणतो देवा हे विचार केला तर हे असं आहे बाबा, आणि यांच्यापेक्षा जे भोग भोगायचे ते मोठे आहे का? यांना मारायचं, यांच्या रक्तात बुडवायचं ते भोग का यांच्यापेक्षा मोठे? आणि असले ना देवा तरी सुद्धा खरं सांगतो इथवर भिक्षा मागितली भरी. देवा ते भोग किती मोठे असना कसे का असना, अर्जुन म्हणतोय देवा यांना मारण्यापेक्षा भीक मागून खाईल. कारण की युद्ध कशा करताय माहिती ना सर्वांना? युद्धाचं कारण काय? दुर्योधनानं सांगितलंय युद्धाशिवाय सुईच्या टोकावर बसेल एवढी जमीन सुद्धा मी देणार नाही. जमीन कशा करता लागते? राज्य करायला. राज्य कशा करता करायचंय? उपजीविकेकरता. अर्जुन म्हणतो आम्ही 5 गावं मागितली होती, ते 5 गावं आम्हाला उपजीविकेकरता पाहिजे होते, पण ते देखील भेटत नाही म्हणून युद्ध करायला आलो. पण यांच्या सारख्यांना मारून मिळवण्यापेक्षा तेव्हा आम्हाला पोटच भरवायचं. तेव्हा आम्ही भीक मागू. भिक्षा मागितली बरी, भीक मागून खाऊ, पण अशांना आम्ही मारू शकत नाही ना. तरी देश त्यागे जाईजे हा गिरी कंदर सेविजे परी शस्त्रातान धरीजे यावरी. अर्जुन म्हणतो देवा ना तरी देश त्यागे जाईजे. अर्जुन म्हणतो देवा नाहीतर ना आम्ही हा देश सोडून जाऊ, इथं जे हे राज्य आहे ना हे सोडून जाऊ. गिरी कंदरी सेविजे, कोणत्याच गावात राहायचं नाही, कोणत्याच नगरात राहायचं नाही असं ठरवलं तरी चालेल. आम्ही गिरी म्हणजे डोंगर आणि कंदर म्हणजे अरण्य किंवा कंदर शब्दाचा अर्थ होतो गुंफा, तेव्हा आम्ही गुंफेत जाऊन राहू. परी शस्त्र आता न धैर्य यावरी. तेव्हा पण आता शस्त्र धरणात यास आमच्या नको होऊ शकत नाही. देवा नवनिशिती श्री वाऊनियांच्या जिवारी भोग घेऊ सावे रुधारी बुडाले जे. अर्जुन म्हणतो देवा नवनिशिती श्री म्हणजे नवीन धार लावलेले बाण वावरून यांच्या जिवारी देवा यांच्या हृदयात ते घालायचे आणि मग त्यांचं रक्त उडलेले ते भोग आहे ते आम्ही भोगायचे. म्हणजे अर्जुन कल्पना कशी करतोय माहितीये का? समजा जेवणाचं ताट आहे
आणि दोघांपैकी एकाला खायचंय, पण ते जेवणाचं ताट खाण्याकरता दोघांपैकी एकाला मरणं गरजेचं आहे. म्हणून एकानं काय केलं, दुसऱ्याच्या छाताडात वार केला आणि त्याच्यातून आलेलं रक्त त्या ताटावर पडलं आणि मग त्या ताटातलं आपण खाणं. हे जसं अर्जुन म्हणतो माझ्याकरता हे राज्य घेणं तसं आहे की ज्यांनी मला अंगा खांद्यावर वाढून मोठं केलं, ज्या द्रोणाचार्याने मला सगळं शिकवलं, त्या द्रोणाचार्यांच्या, त्या भीष्माचार्यांच्या, या मोठ्या मोठ्या कृपाचार्यांच्या, या संपूर्ण सैन्याच्या हृदयामध्ये बाण खुपसायचा आणि मग त्यांच्या असणाऱ्या रक्तात बुडालेले भोग आम्ही भोगायचे. तेव्हा हे काय माझ्याच्याने होणार नाही. आता महाराज मी सुरुवातीला बोललो, गीता अर्जुनाकरता देवाने सांगितली. मला देव कोणालाही सांगत नाही. अर्जुनाचा अधिकार काय, म्हणून मौलाना म्हणतात की अहो अर्जुनाची पांती जी या परिस्थिती अयोग्य होती तीही कृपा करून संती अवधान द्यावे. असं एवढा मान अर्जुनाला का दिला ते इथं लक्षात येतं की एवढं सगळं काही भेटायला तयार आहे, पण अर्जुन म्हणतो की माझ्याकरता ते रक्तात. श्री विठ्ठल कोणाच तरी माईक चालू आहे. अर्जुन म्हणतो की ते माझ्याकरता रक्तात बुडवलेल्या भोगासारखे. महाराज अर्जुन होता आलं तर व्हा. आपल्याकडं जे आहे आणि आपल्याला जे मिळवायचंय खरं तर तो अर्जुनाचा वाटा आहे. जे अर्जुन ज्याच्याकरता युद्ध करतोय तो अर्जुनाचा वाटा आहे. अर्जुन म्हणतो माझ्या वाट्याकरता सुद्धा मला जर रक्त सांडवावं लागत असेल तर मला ते नको. नंतर नीतीने देवाने त्याला मिळवायला लावलं तो विषय वेगळा, पण पहिल्यांदा अर्जुनाची मानसिकता हीच आहे की देवा मी मारणार नाही. ते काढून काय किजती लिप्त किवी से भिजती मज न ये उपपत्ती याची जागी. अर्जुन म्हणतो देवा त्यांना मारून त्यांच्या रक्तात फक्त उडलेलं रक्त असं नाही, अर्जुन म्हणतो त्या रक्तात बुडवलेलं आणि त्यांच्या रक्तात बुडवलेलं कसं काढायचं आणि केवी सेवी जाती त्याचं सेवन कसं करायचं. मज न ये उपपत्ती याची लागी. त्याच्यामुळे माझ्या मनात सुद्धा असं काही येत नाही, मला अशी युक्ती सुद्धा येत नाही. असं अर्जुन बोलला. त्यावेळेस काय झालं, ऐसे अर्जुन तिये अवसरी म्हणे श्रीकृष्णा अवधारी परी ते मना नयेची मुरारी ऐकोनिया. असं अर्जुनाने त्या वेळेला श्रीकृष्णाला म्हणे ऐक देवा, परी म्हणे नये मुरारी ऐकोनिया, परंतु ते ऐकून त्यांच्या काय मनात आलं नाही. हा श्री विठ्ठल. तर अर्जुन म्हणतोय की देवा ऐक, देवा ऐक, देवा ऐक. देवाला अर्जुन सारखा ऐक 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 करतोय, पण अर्जुनाचं ते बोलणं देव ऐकून घेत नाही किंवा देवाच्या मनाला ते पटत नाही. पण देवाकरता इथं शब्द वापरलाय मौली ज्ञानोबरायांनी, मुरारी. मुरारी शब्दाचा अर्थ आपल्या प्रवचनात झालाय का नाही ना? कारण की झाला म्हणा तो मुआईदच विचारील काय अर्थ सांगा. नाही बाबा सांग परत. नाही झाला, हा ठीक आहे. तर मुर आरी, मुर नावाच्या दैत्याचा आरी नाम शत्रू तो मुरारी. मुरारी शब्दाचा अर्थ असा नाही की मुरली हातात धारण केलेला, असा नाही. मुरारी शब्दाचा काही ठिकाणी बासरी अर्थ केलेला आहे, पण बासरी वाजवणारा असा होत नाही. हा बासरी अर्थ होऊ शकतो, पण मुरारी शब्दाचा खरा अर्थ मुर नावाचा दैत्य त्याचा आरी म्हणजे त्याचा शत्रू तो मुरारी. या मुरारी विषयी एक दोन कथा आहेत की एक मुर नावाचा दैत्य खूप उतला मातला होता. हरिवंश पुराणातही ही कथा आली, पद्मपुराणात ही कथा आली की मुर नावाचा दैत्य खूप उतला मातला. त्यानं अधर्माचा प्रतिष्ठापना केली, धर्माचा नाश केला, साधू संतांना त्रास दिला,
चांगल्या गोष्टी थांबवल्या, वाईट गोष्टी वाढवल्या. आणि महाराज ठरलेलं आहे, जब जब होवे धर्म की हानी बाढई असुर बिकट अभिमानी तब तब प्रभू धरे अवतारा. तुलसीदासजी म्हणतात किंवा भगवंत स्वतः म्हणतात, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. किंवा मौली ज्ञानोबराय म्हणतात, आणि धर्म जात आगवे हे युगे युगे म्या रक्षावे ऐसा ओगा हा स्वभावे अनादि असे. किंवा तुकोबराय म्हणतात, धर्म रक्षावया अवतार घेसी आपुल्या पाळीशी भक्तजना. 54 प्रमाण तुम्हाला सांगितले. तर या 4ही प्रमाणाच्या पद्धतीप्रमाणे देवानं काय केलं तर घेऊन या छत्रगदा हाची धंदा करीत असे भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी सवारी. भगवंतानं काय केलं तर त्या मूर नावाच्या दैत्यावर चढाई केली, हल्ला केला. आणि त्या मुरारी नावाच्या दैत्यावर हल्ला करून त्याला काय केलं तर देवाने मारलं. ही एक कथा अशा पद्धतीनं सांगितली जाते. आणि त्यानंतर दुसऱ्या पद्धतीनं अशी सांगितली जाते की देव झोपलेले असताना हा मूर नावाचा दैत्य उतला मातला. देवाच्या शरीरातून एक शक्ती बाहेर पडली आणि ती शक्ती नारी रूपानं बाहेर पडून तिनं मुराचा वध केला. आणि मग ज्यावेळेस भगवंताची निद्रा भंग झाली त्यावेळेस भगवंतानी त्या देवीला प्रसन्न होऊन आशीर्वाद दिला. आणि ती देवी म्हणजेच एकादशी, आणि तसपासूनच एकादशी व्रताचं महात्म्य वाढलं. आणि त्याच्यानंतरच एकादशी हे व्रत भगवान महाविष्णूला काय झालं तर प्रिय झालं. तसा हा मूर कोण तर महाराज भौमासूर नावाचा जो राक्षस आहे त्याच्या सेनापतीचं पण नाव मूर आहे, तोच हा मूर. या मुराला 5 मुलं आहे. या 5ही मुलांचा वध भगवान श्रीकृष्णाने केला. आणि भगवान श्रीकृष्णाने 5ही मुलं मारले याचा राग म्हणून तो मूर दैत्य भगवंतावर चालून आला. त्यानं भगवंताला खूप मोठी एक शक्तीही मारण्याचा प्रयत्न केला, पण भगवंत थोडेसे त्याच्याने प्रभावित झाले. मात्र परत मला शेवटी तो भगवंत आहे, त्यानं त्या मुराचा काय केला नाश केला. असा मुराचा शत्रू म्हणून मुरस्य आरिही मुरारीही, मुराचा तो आरी. त्या मुरारीनं काय केलं अर्जुनाचं बोलणं ऐकून, परी मना नाही याची मुरारी ऐकून या. अर्जुन बोलतोच आहे आणि अर्जुन बोलताना म्हणतोय, ऐसे अर्जुन ती अवसरी म्हणे श्रीकृष्ण अवधारी. अर्जुन म्हणतोय देवा ऐक. अर्जुन काय म्हणतोय, देवा ऐक, परी मना नाहीची मुरारी ऐकून या. कसं आहे माहिती का, वैभव म्हणतोच ऐका ऐका ऐका, परी मना नाहीची श्रोतेजन ऐकून या. तसं चाललंय. अर्जुन म्हणतो देवा ऐक ऐक, पण माऊली म्हणतात देव त्या अर्जुनाच्या बोलण्याकडे लक्ष देत नाही, किंवा त्या अर्जुनाचं बोलणं लक्षात येत नाही, किंवा त्या अर्जुनाचं बोलणं समजत नाही. किंबहुना अर्जुनाचं बोलणं देवाला मनाला येत नाही, म्हणजे पटत नाही. आणि हे जाणून पार्थ बिहाला मग पुनरपी बोलू लागला म्हणे देव चित्त का या बोला देतेचे ना. आणि हे जाणून पार्थ बिहाला महाराज अर्जुनाच्या सुद्धा हे लक्षात आलं की आता गाडी पटरीवरनं उतरलेली, देव आपल्या बोलण्याकडे काय लक्ष देना. ज्या अर्थी देव बोलण्याकडे लक्ष देणार त्या अर्थी आपलं कुठंतरी काहीतरी काय होतंय, चुकतंय, काहीतरी गडबड होतीये. आणि मग पुनरपी बोलू लागला. आणि मग महाराज परत त्याने शब्द सावरले, परत तो बोलायला लागला आणि म्हणे देवा चित्त या बोला देतीची ना. म्हणे देवा अरे तू माझ्या बोलण्याकडे लक्ष का देत नाहीये. आणि मग अर्जुन देवाला म्हणतोय, न चेतद्विद मग कतरन्नो गरियो यदवा जयेम यदिवानो जयेयु याने वहत्वा न जीविषामा एव स्थिता प्रमुखेदार्थ राष्ट्र. अर्जुन म्हणतो देवा अरे बघ आम्ही जिंकू की ते जिंकू हे मला माहित नाही. मी काय करतोय त्याच्यापैकी चांगलं काय वाईट काय ते मला माहित नाही. माऊली ज्ञानोबराय म्हणतात एरवी माझ्या चित्ती जे होते ते विवरणी बोलिलो येते परिणिके काय या पुरवते ते ती तुम्ही जाणा. मला आता अर्जुन घाबरला, कारण की त्याच्या लक्षात आलं देव आता बिघडायच्या मार्गावर. मग त्यानं सावरण्यासाठी असं केलं
एरवी माझ्याची ते जे होते ते विवरून बोललेले होते. या बघ म्हणे देवा, मला जे बरं वाटलं ते मी बोललो बरं का. हे खरं आहे, हे बरं आहे, हे बरोबर आहे, हे चांगलं आहे असं नाही. अर्जुन म्हणतो माझ्या चित्ती जे होते ते विवरून बोललो. माझ्या अंतःकरणात जे होतं देवा, तुझ्या पुढं मोकळं करायचं, भाडभाड 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 मी मोकळं केलं, ते विवरून बोललो. ते मी थोडक्यात आवरवलं नाही, स्पष्ट करून सांगितलं. वेळ पडली तर एका एका ओवीला एक एक दिवस घालवला. जे बोलावं वाटलं ते विवरून बोललो, मोकळं बोललो. पण निके काय याबरोबर ते तुम्ही जाणा. याच्यातलं चांगलं काय वाईट काय ते तुम्ही पाहू. पण द्यावा पै विरू जयासी ऐकी जे, या बोलाचे प्राण सांडीजे, ते येत संग्राम व्याजे उभे आहाती. अर्जुन म्हणतो देवा, पण हे बघणारे ज्यांच्या विषयी अंतःकरणात वैर धारण केलं, असं मनानं जरी ऐकलं, ते ऐकलं जीव सोडून द्यावा द्यावा असे युद्ध करण्याकरता समोर उभे रे. अर्जुन काय बोलतोय, देवा ज्यांच्या विषयी विरोध करायचा असं नुसतं ऐकलं तरी आमचा प्राण जाईल, असे आमच्या समोर युद्ध करता काय तर उभेत. आता देवा तूच सांगणार आहे, असे उभेत की ज्यांच्या विषयी, मला तुम्ही सांगा, ज्याच्या विषयी तुम्ही मनात सुद्धा वाईट चिंतन करू शकत नाही, त्याचं प्रत्यक्ष कराल का? ज्या व्यक्तीविषयी तुमचं मन वाईट विचार करायच्या वेळेस 4 वेळा विचार करतं की ह्या माणसाविषयी आपण वाईट विचार कसं काय करावा, त्या माणसाच्या खरं आपण वाईट करण्याचा प्रयत्न करू का? समजा आपल्या शेजारचे, आता प्रत्येक माणसाच्या घराच्या जरी घर कोणाच तरी असेलच, तर त्या घरा शेजारच्या माणसाविषयी आपल्या अंतःकरणात सद्भाव आहे, तो व्यक्ती सदाचारणी आहे, त्या माणसाचं वाईट व्हावं असं आपल्या मनात सुद्धा कधीच येत नाही. त्या माणसाच्या घराला आपण आग लावू का? नाही लावू शकत का? अरे जर मनातच येत नाही तर लावू का? अर्जुन म्हणतो देवा, ज्यांच्या विषयी अंतःकरणात ऐकला, तर तुम्ही विचार करा, फक्त मी म्हटलो आग लावायची तरी तुम्हाला कस तरी झालंय. आता मला ज्यांना लावायची आग म्हटल्यावर कस तरी होतं, त्यांना खरं लावायची हिंमत आहे का? अर्जुन म्हणतो देवा, अरे असं ऐकलं तरी आम्ही प्राण सोडून द्यावा, ते आमच्या पुढे संग्राम व्याजी उभे होती. संग्राम व्याजी म्हणजे युद्धाच्या इच्छेनं, युद्धाच्या निमित्तानं ते उभे. अर्जुन म्हणतो आता आईस या ते वधावे, की अव्हेरोनी निघावे, या दुही माझी बरवे, ते आम्ही नेणू. अर्जुन म्हणतो देवा, आता आईस या ते वधावे. देवा ज्यांना मारण्याची इच्छा नाही, ज्यांना मारणं मनात येत नाही, ज्यांना मारणं मनात आलं तरी असं वाटतं की भीक मागावी किंवा सगळं सोडून द्यावं, ते समोर उभे. आता यांना मारू की अव्हेरोनी निघावे, यांना मारावं, यांना जिवंत सोडून युद्ध सोडून इथून निघून जावं, या दुही माझी बरं ते आम्ही नेणं. अर्जुन म्हणतो देवा, दोन्ही मधलं काय बरं आहे ती काय आम्हाला आता कळत नाही. मग आता आम्हाला काही कळत नाही, मग आता तू सांग. अर्जुन अजून देवाला विनंती करणार आहे, पण आता शेवटचे आपले 4-5 मिनिटं राहिलेले आहेत. तर सर्वांना परत एकदा पायाला लागून विनंती आहे की ज्ञानेश्वरी हा ग्रंथ काही सामान्य ग्रंथ आहे असं नव्हे, साचची बोलाची नव्हे हे शास्त्र. पै संसार जिनते शस्त्र, आत्मा उत्तरविते मंत्राक्षरी. माऊली नावाप्रमाणे स्वतः ज्ञानेश्वरी बद्दल बोलताना म्हणतात की काहीतरी बडबड करण्यापुरतं काहीतरी बोलण्याचं पाठांतराचं शास्त्र नाही, तर संसार जिनते शस्त्र, संसार जिंकण्याचं शस्त्र आहे. संसार जिंकणं म्हणजे नवऱ्याने बायकोला जिंकणं, बायकोने नवऱ्याला जिंकणं नाही. मग संसार जिंकणं म्हणजे जन्म मरणाच्या चक्रातून सुटणं. संसार जिंकणं म्हणजे सोप्या सरळ साध्या भाषेत दुःखावर विजय मिळवणं. महाराज दुःखावर विजय मिळवायचा असेल तर ज्ञानेश्वरी इतकं पॉवरफुल साधन कोणतंच नाही. ज्याला ज्ञानेश्वरी हस्तगत झाली, ज्याला ज्ञानेश्वरी लक्षात आली, तो माणूस जीवनात कधीच, आपल्या आत्ताच्या ताज्या भाषेत सांगायचं झालं तर डिप्रेशन मध्ये कधीच जात. त्याच्यामुळं हे बघा, मी आधीही बोललो, श्रवणाने पुण्य होणार नाही असं नाही, 100% पुण्य ठरलेलंच आहे. ज्यांना ऐकलं, माऊलींचे शब्द आहे, कानावर पडले पुण्य देतील. पण पुण्यासोबतच आपण वेळ जर देतोय, तसं पुण्य हरिमुखी मना म्हटलेली देतं. पण मग आपण जर ज्ञानेश्वरी श्रवण करतोय तर तिच्या अर्थ चिंतनाचा लाभ आपल्याला व्हावा.
सांगितलेला अर्थ असाच असेल असं माझं म्हणणं नसतं. सांगितलेला अर्थ चुकीचाही राहू शकतो, बरोबरही राहू शकतो. श्री गुरु कृपेने मला जसं स्फुरेल तसा मी सांगण्याचा प्रयत्न करतो. माझ्याजवळ काही इथं सांगत असताना अर्थाची ज्ञानेश्वरी नाही आहे तशी ओवी बघून मी अर्थ सांगत असतो. तर चुकण्याचा शक्यता नाही असं नाही. मी काही सर्वज्ञ नाही, मी सर्वज्ञ नाही, बहुज्ञ सुद्धा नाही, काही विद्वान नाही, एक सामान्य माणूस आहे. तर चुकू शकतं, पण तरी देखील कोणाला काही चुकीचं वाटलं तर ते कळवा, काही शंका असेल ते कळवा, जी कंप्लेंट असेल ती करा. फक्त विनंती पायाला लागून एवढीच आहे. जसं तो कौरांतात लागून या पाया विनवितो तुम्हाला, करे टाळी बोला मुखे नाम, नामस्मरण तर करायचंच आहे, पण लागून या पाया विनवितो तुम्हाला एवढं एकच करा की ज्ञानेश्वरीचं चिंतन थोडस लक्ष देऊन ऐकत जा, आणि होता येईल तेवढं नंतर का होईना काय चिंतन झालं याच्यावर चिंतन करत जा. ही सर्वांची चरणी विनंती. तरी न्यूनते पुरते अधिकते सरते, करून घ्यावे हे तू मते विनवितो असे तरी, आणि देवा तुलाही विनंती आहे तरी तू वचनी केले, धर्म कीर्तन सिद्धी नेले, येथ माझे जे उरले ते पायिकपणा. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे, तोषोनी मज द्यावे पसाय दान हे, जे कळांची व्यंकटी सांडो, या सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो, मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो, विश्वस्व धर्म सूर्य पाहो, रोजे वांछिल तो ते लाहो, प्राणी जात वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांडी आडी, अनवरथ भूमंडळी भेटतो दयाभूता, चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंता मनीचे गाव, बोलते जे अर्णव पियुषांचे, चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन, सोयरे होतू किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होणे तिन्ही लोके, भजजो आदी पुरखी, अखंडित आणि ग्रंथोपजीवे, विशेषे लोके, द्रष्टा द्रष्ट विजय हुआ विजय, एत म्हणे श्री विश्वेश्वराओ, हा होईल दान पसाओ, येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला, येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला, येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला. कुंडलिका बर्दे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान.